इराकमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी युद्धाचे धागेदोरे आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेत। इराक सरकारच्या विरोधात इसिस या दहशतवादी संघटनेनं बंड पुकारलाय। धक्कादायक बाब म्हणजे कल्याणचे 4 आणि ठाण्याचे 4 युवक दहशतवादी बनून इसिस या संघटनेत सहभागी झाले आहेत। कल्याणला राहणाऱ्या सईम फारूक तानकीच्या आईला सध्या रडू आवरत नाहीये। तिचा इंजिनियर मुलगा इराकला गेला आणि दहशतवादी बनलाय। इराकमधल्या इसिस या दहशतवादी संघटनेनं सुरू केलेल्या बंडात तो सहभागी झालाय। सईमसह आरिफ एजाज माजिद, फहद तन्वीर, मकबूल खान आणि अमन नईम तांडेल हे आणखी 3 जण दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारच्या विरोधात लढतायत। गेल्या मे महिन्यात हे चौघही कल्याणमधून बेपत्ता झाले। एका गटातून रवाना झाले। या इराक ट्रिप विषयी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिलेली नव्हती हे विशेष। कल्याणमधल्या या 4 विद्यार्थ्यांखेरीज मूळचे ठाण्यातले आणि सध्या यूएई मध्ये राहणारे 4 जण इसिस मध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। तपास चालू आहे। त्यातले 3 मुलं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत आणि 1 मुलगा 12वी पास आहे। आता तपास कुठल्या टप्प्यावरती आपला नेमका? नाही, आता काही सांगणं योग्य नाही होणार। तपास चालू आहे। यातल्या आरिफ माजिद या तरुणानं घर सोडून जाताना आपल्या कुटुंबियांच्या नावाने एक पत्र लिहिलंय। त्यामध्ये आपण जिहादचा मार्ग पत्करत असल्याचं आरिफनं स्पष्ट केलंय। तुम्ही जी पाप करत आहात ती पाहून मला रडायला येतं। तुम्ही धूम्रपान करता, व्याज घेता, टीव्ही पाहता, अनैतिक संबंध ठेवता, तुमची सुखासीन आयुष्य पाहून मला रडायला येतं। या गोष्टी तुम्हाला नरकात घेऊन जातील। मला या पापी जगात थांबायचं नाही। आरिफचं हे पत्र वाचल्यानंतर या बेपत्ता युवकांच्या घरच्यांना जबर धक्का बसलाय। आपल्या मुलांना कुणीतरी हा वेडेपणा करायला लावला असं त्यांचं म्हणणं आहे। संशय आहे साहेब की कोणीतरी त्याच्या म्हणजे मिसगाईड केलेलं आहे, त्याला तरी कोणीतरी कन्व्हिन्स करून किंवा दिशाभूल करून नेलेले आहे। केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असं गृहमंत्री आर पाटील यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भामध्ये आम्ही सेंट्रल एजन्सीजना आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती दिलेली आहे आणि पुढचा तपास तेही करतील आणि लोकल तपास आम्ही घेऊ। ती मुलं कुठे बेपत्ता आहेत। चांगल्या घरातली शिकली सवरलेली ही तरुण मुलं दहशतवादाच्या मार्गाला कशी लागतात, त्यांची माथी कशी भडकवली जातात हेच आता कळेनासं झालंय। सांगलीहून रवींद्र कांबळेसह अजित मांढरे, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।